ज्या व्यक्ती चुकीचा स्वभाव सोडायला तयार नसतात त्यांचं पुढे काय होतं? मानसशास्त्र असं सांगतं की स्वभाव म्हणजे फक्त सवय नसते, तर तो विचारांची, भावना हाताळण्याची आणि वागण्याची एक ठरलेली पद्धत असते. काही लोकांचा स्वभाव चुकीचा आहे हे त्यांना माहीत असतं, तरी ते तो बदलायला तयार नसतात. अशा व्यक्तींचं पुढे काय होतं याबद्दल मानसशास्त्रीय संशोधनातून काही ठळक गोष्टी समोर येतात. सुरुवातीला अशा व्यक्तींना वाटतं की समस्या इतरांमध्ये आहे. मी बरोबरच आहे, लोकच मला समजून घेत नाहीत. असा बचावात्मक विचार त्यांच्यात वाढत जातो. मानसशास्त्रात याला डिफेन्सिव्ह माइंडसेट असं म्हटलं जातं. या अवस्थेत व्यक्ती स्वतःकडे पाहणं टाळते, त्यामुळे चुका सुधारण्याची संदेश मिळत नाही. हळूहळू याचा परिणाम नातेसंबंधांवर होऊ लागतो. संशोधन सांगतं की जे लोक स्वतःच्या वागण्यात बदल करत नाहीत त्यांच्यापासून लोक भावनिक अंतर ठेवू लागतात. सुरुवातीला समजून घेणारे मित्र, जोडीदार किंवा सहकारी थकतात. कारण सतत एकाच प्रकारचा राग, अहंकार, संशय किंवा नकारात्मकता सहन करणं मानसिकदृष्ट्या कठीण असतं. मग संवाद कमी होतो, विश्वास कमी होतो आणि नाती तुटण्याच्या दिशेने जातात. कामाच्या ठिकाणीही याचे परिणाम दिसतात. चुकीचा स्वभाव म्हणजे सतत इतरांना दोष देणं, टीका सहन न होणं, बदल स्वीकारण्यास नकार देणं. अशा लोकांची प्रगती थांबते. असं अनेक ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी संशोधनातून दिसून आलं आहे. कौशल्य असूनही टीमवर्क जमणार नाही, वरिष्ठांशी संघर्ष होईल आणि संधी हळूहळू हातातून निसटतील. अनेकदा अशा व्यक्तींना वाटतं की त्यांच्यावर अन्याय होतोय, पण प्रत्यक्षात त्यांचा स्वभावच अडथळा ठरत असतो. मानसिक आरोग्यावरही याचा खोल परिणाम होतो. चुकीचा स्वभाव न बदलणाऱ्या व्यक्तींमध्ये क्रॉनिक स्ट्रेस जास्त आढळतो, कारण सतत संघर्ष, नाराजी आणि असमाधान यामध्ये मेंदू अडकलेला असतो. संशोधनानुसार दीर्घकाळ राग, चिडचिड आणि तणावात राहिल्यास चिंता, डिप्रेशन आणि सायकोसोमॅटिक आजारांची शक्यता वाढते. शरीर आणि मन यांचा संबंध असल्यामुळे डोकेदुखी, पोटाचे त्रास, झोपेची समस्या यासारखी लक्षणे दिसू लागतात. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा व्यक्तींचा सेल्फ ग्रोथ थांबतो. मानसशास्त्रात ग्रोथ माइंडसेट आणि फिक्स माइंडसेट ही संकल्पना आहे. जे लोक म्हणतात मी असाच आहे, ते फिक्स माइंडसेटमध्ये अडकतात. नवीन शिकणं, स्वतःला सुधारत जाणं याची दारं बंद होतात. काळ बदलतो, माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, पण हा माणूस तसाच राहतो. यामुळे तो स्वतःलाच मागे टाकतो. कुटुंबात याचा परिणाम आणखीन खोलवर होतो. पालक, जोडीदार किंवा मोठी माणसं जर स्वतःचा चुकीचा स्वभाव मान्य करत नसतील, तर पुढच्या पिढीवर त्याचा मानसिक बोजा पडतो. मुलं भीतीत वाढतात, स्वतःला व्यक्त करू शकत नाहीत किंवा तेच चुकीचे पॅटर्न पुढे चालू ठेवतात. संशोधन सांगतं की भावनिकदृष्ट्या कठोर वातावरणात वाढलेली मुलं पुढे नात्यांमध्ये अडचणी अनुभवतात. हळूहळू अशा व्यक्तीभोवती एकटेपण तयार होतं. लोक औपचारिक राहतात, मन मोकळ करत नाहीत. बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी आतून एक पोकळी निर्माण होते. मानसशास्त्रात याला इमोशनल आयसोलेशन म्हणतात. ही अवस्था सर्वात धोकादायक असते, कारण तेव्हा व्यक्तीला वाटतं की माझ्याशिवाय सगळे चुकीचे आहेत आणि बदलाची शक्यता अजून कमी होते. पण इथे एक आशेची गोष्ट आहे. संशोधन स्पष्ट सांगतं की स्वभाव बदलणं शक्य आहे, फक्त त्यासाठी स्वीकाराची तयारी हवी. माझ्याकडून ही चूक होऊ शकते ही जाणीव झाली की बदलाची प्रक्रिया सुरू होते. जे लोक वेळेत स्वतःकडे पाहतात, लोकांचे फीडबॅक स्वीकारतात आणि थोडं थांबून विचार करतात, तेच पुढे मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर आणि समाधानी राहतात. म्हणून ज्या व्यक्ती चुकीचा स्वभाव सोडायला तयार नसतात त्यांचं आयुष्य हळूहळू संघर्षमय, एकाकी आणि असमाधानी होत जातं. बाहेरचं जग त्यांना बदलायला भाग पाडत नाही, पण आतून होणारी घुसमट त्यांना त्रास देत राहते. बदल न करणं हा एक निर्णयच असतो आणि त्या निर्णयाची किंमत पुढे आयुष्यभर चुकवावी लागते. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.